नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय इतिहास प्रकरण 4 1857चा स्वातंत्र्य लढा भाग 1 ही अगदी अशा या 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्याला विविध अशा प्रकारचे जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी या प्रकरणामध्ये अभ्यासायच्या की जसं 1857 साली इंग्रज सत्तेला हादरवून टाकणारा जो लढा आहे की हा एक मोठा अशा प्रकारचा लढा भारतामध्ये झाला आणि अशा प्रकारचा लढा होत असताना तो अचानकपणे उद्भवलेला नव्हता. तर अगदी त्यापूर्वीसुद्धा जर आपण पाहिलं तर भारतामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये अनेक विविध अशा प्रकारचे लढे या ठिकाणी झालेले होते आणि परंतु 1857च्या लढ्याची व्याप्ती जर आपण पाहिली ती खूप मोठी अशा प्रकारची होती. त्या पाठीमागची भूमिका लक्षात घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या पुस्तकामधून अशा प्रकारची मांडणी केली की 1857चे स्वातंत्र्य समर असं हे जे काही पुस्तक आहे की हे पुस्तक त्यांनी लिहिलं आणि या पुस्तकाने अनेक क्रांतिकारकांना ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढण्याची प्रेरणा खऱ्या अर्थाने मिळाली होती पहा. आणि त्यामुळं की अगदी 1857 पूर्वी इंग्रजी सत्ता भारतामध्ये असलेल्या प्रदेशातील लोकांना अशा या इंग्रजी सत्तेचे दुष्परिणाम हे भोगावे लागत होते. कंपनी सरकार करीत असलेल्या आर्थिक शोषणामुळे जनतेमध्ये असंतोष हा पसरत गेलेला होता. 1770मध्ये बंगाल प्रांतामध्ये पडलेला दुष्काळ की अशा या दुष्काळाच्या काळामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना न करता अतिशय संवेदनशील अशा प्रकारचं इंग्रजांचं वागणं त्या काळी होतं. शेतकरी त्याचप्रमाणे सामान्य जनता ही अतिशय दरिद्री अशा प्रकारची झालेली होती आणि त्यामुळं जर आपण पाहिलं तर अशा या अन्यायाच्या विरोधामध्ये केलेला हा जो काही उठाव आहे की हा उठाव अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा आपल्याला दिसून येईल पहा. आणि मग अशा या 1857च्या पूर्वीचे लढे जर आपण पाहिले तर भारतामध्ये ज्या ज्या भागामध्ये इंग्रजांची सत्ता होती त्या ठिकाणच्या लोकांना इंग्रजांचे किंवा इंग्रजी शासनाचे जे काही दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम त्या ठिकाणी भोगावे लागलेले होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेमुळं आपले सर्व स्तरामधून शोषण होत आहे याची जी काही जाणीव आहे ही जाणीव भारतीय लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली होती आणि अशा या सत्तेच्या विरुद्ध जो काही असंतोष आहे तो असंतोष लोकांच्या मनामध्ये वाढत गेला. शेतकरी सामान्य जनता कंपनी सरकारच्या काळामध्ये अतिशय कंगाल झाली होती, दरिद्री झाली होती. अशातच जर आपण पाहिलं तर 1970मध्ये बंगाल प्रांतामध्ये खूप मोठा अशा प्रकारचा दुष्काळ पडलेला होता. इंग्रजी राज्यकर्त्यांचे जनतेचे वागणं मात्र उदासीन अशा प्रकारचं होतं, अतिशय संवेदनशून्य अशा प्रकारचं वागणं इंग्रजांचं होतं. 1763 ते 1857 अशा या काळामध्ये बंगालमध्ये पहिल्यांदा संन्याशांच्या त्यानंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी विविध अशा प्रकारचे लढे त्या ठिकाणी दिले. असेच लढे जर आपण पाहिले तर पुढे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये सुद्धा झालेले होते पहा. की अगदी जर आपण पाहिलं तर अशा या लढ्यामध्ये उमाजी नाईक ह्यांचं एक नाव अतिशय प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागेल की अगदी उमाजी नाईक यांनी दिलेला लढासुद्धा असाच उग्र अशा स्वरूपाचा होता. उमाजींनी आपल्या रामोशी बांधवांना त्याचप्रमाणे स्थानिक युवकांना त्या ठिकाणी संघटित करण्याचं काम केलं आणि इंग्रजांच्या विरुद्ध खूप मोठा अशा प्रकारचं बंड उभं केलं. त्यांनी एक जाहीरनामा काढला. इंग्रजाविरुद्ध लढा देण्याचं आणि इंग्रजी सत्ता झुगारून देण्याचं जे आव्हान आहे ते आव्हान जनतेला त्यांनी केलं. पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, भोर अशा या भागामध्ये त्यांनी आपला दरारा निर्माण केला होता. 1832मध्ये कंपनी सरकारने उमाजी नाईक यांना अटक केली आणि त्यांना पुणे या ठिकाणी आणून त्या ठिकाणी त्यांना फासावर देण्यात आलं. म्हणजे खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर अशा या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे लोक त्या ठिकाणी उतरले होते अशा या लोकांना इंग्रजांच्या जुलमशाहीला त्या ठिकाणी एक प्रकारे आव्हान द्यावं लागलं. भारतातील आदिवासी असतील,
वन्य जमातींनी सुद्धा इंग्रजी सत्तेला एक प्रकारचं आव्हान दिलं आणि अशा या जमातींचा उदरनिर्वाह जर आपण पाहिला तर जंगलातील संपत्तीवर होत होता. ब्रिटिशांनी कायद्याने त्यांच्या हक्कावरती गदा आणली आणि त्याचा परिणाम बिहार, छोटा नागपूर परिसरामधील कोलाम, ओडिशातील गोंड, बिहारमध्ये संथाळ यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढे देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. महाराष्ट्रामध्ये भिल्ल, कोळी, रामोसी अशा या समाजाने सुद्धा इंग्रजांच्या विरोधामध्ये विविध अशा प्रकारचे जे काही लढे आहेत ते लढे या ठिकाणी दिलेले होते. कोल्हापूर परिसरामध्ये गडकऱ्यांनी तर कोकणामध्ये फोंड सावंतांनी इंग्रजी सत्तेला एक प्रकारचं आव्हान त्या ठिकाणी दिलेलं होतं. 1857 सालापूर्वी देशाच्या निरनिराळ्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर काही जमीनदार आणि राजे रजवाड्यांनी सुद्धा विविध अशा प्रकारचे लढे त्या ठिकाणी दिलेले होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेमध्ये अनेक भारतीय सैनिक त्या काळी होते आणि मग ईस्ट इंडिया कंपनीकडून त्यांना दुजाभावाची जी वागणूक आहे ती वागणूक त्या ठिकाणी दिली जात असे. मग अशा या सैनिकांचं वेतन भत्ते इंग्रजी सैनिकांच्या तुलनेमध्ये अतिशय कमी अशा प्रकारचे होते. 1806 साली वेल्लोर या ठिकाणी तर 1824 साली बराकपूर या ठिकाणी झालेला उठाव की अशा या उठावाने उग्र अशा स्वरूपाचं एक रूप धारण केलं आणि त्यामुळं जर आपण पाहिलं तर की अगदी 1857चा हा जो काही लढा आहे तो लढा पुढे त्या ठिकाणी अशाच प्रकारे घडला गेला की अगदी हे सर्व लढे त्या परिसरात झाले की असे झालेले लढे स्थानिक स्वरूपाचे आणि एकाकी अशा स्वरूपाचे होते. परंतु अशा या लढ्यांना चिरडण्याचं काम इंग्रजांनी बळाच्या जोरावर केलेलं होतं. लोकांचा असंतोष दडपण्याचं काम त्या ठिकाणी केलं. पण अशा प्रकारचा असंतोष हा दडपला गेला नाही की अगदी अशा या असंतोषाचा वणवा 1857च्या स्वातंत्र्य समर किंवा स्वातंत्र्य युद्धामध्ये त्या ठिकाणी भडकला गेला. ब्रिटिश कंपनी सत्तेच्या विरोधामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारचे लढे उभारले गेले. दारूच्या कोठारावर ज्याप्रमाणे ठिणगी पडावी आणि त्याचा मोठा स्फोट व्हावा अशा प्रकारची अवस्था आता भारतामध्ये निर्माण झालेली होती. भारतामधील विविध वर्गामध्ये साठलेला जो असंतोष होता तो असंतोष या लढ्याच्या रूपाने खऱ्या अर्थाने बाहेर पडलेला होता. त्याचा उद्रेक एक अभूतपूर्व अशा प्रकारच्या सशस्त्र अशा प्रकारच्या लढ्याने या ठिकाणी झाला होता. आणि मग अशा प्रकारचा हा जो काय 1857चा उठाव किंवा लढा आहे की या लढ्याची कारणं नेमकी काय आहेत ही कारणं जर आपण पाहिली तर अगदी अशा या कारणामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की इंग्रजपूर्व काळामध्ये भारतामध्ये विविध अशा प्रकारच्या या ठिकाणी राजवटी होत्या की अगदी अशा या राजवटीमध्ये बदल झाला. पण तरीसुद्धा गावगाडा हा मात्र पूर्वीसारखाच त्या ठिकाणी चालू होता. मात्र ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये आले, भारतामधील प्रचलित अशा प्रकारची व्यवस्था बदलून टाकून एक नवीन अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्याचं काम या ठिकाणी इंग्रजांनी केलं. अशा या गावगाड्याचं बदलत असलेलं जे स्वरूप आहे हे स्वरूप पाहून जनतेच्या मनामध्ये एक अस्थिरतेचं वातावरण, असुरक्षिततेची भावना त्या ठिकाणी निर्माण झाली. म्हणजे खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर अगदी असे ही कारणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. त्याचप्रमाणे आर्थिक कारणं आहेत, सामाजिक कारणंही आहे, राजकीय कारणं आहे, हिंदी सैनिकातील असंतोष असेल, तात्कालिक कारण असेल, असे विविध अशा प्रकारचे ही जी कारणं आहे ही कारणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. पहा की अगदी यामध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीला आपल्याला आर्थिक कारण सांगता येईल की आर्थिक कारण पाहत असताना इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन महसूल पद्धत या ठिकाणी भारतामध्ये अंमलात आणली आणि अशा या नव्या महसूल पद्धतीमुळं शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली गेलेली होती. शेतकऱ्यांकडून जबरदस्तीनं महसुलाची वसुली केली जायची. महसूल हा रोखीने त्याचप्रमाणे जबरदस्तीने वसूल करण्याच्या अशा प्रकारच्या पद्धतीमुळं शेती व्यवस्था ही संपूर्णपणे कोलमडून पडलेली होती. इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल भारतामध्ये खपवून आर्थिक लाभ घेण्याचं ब्रिटिशांचं धोरण होतं. मात्र गावगाड्याचं स्वरूप
बदलून जनतेमध्ये अस्थिरता आणि असुरक्षिततेची भावना या ठिकाणी खऱ्या अर्थाने निर्माण झालेली होती. की अगदी भारतामधील उद्योगधंद्यावरती जाचक अशा प्रकारचे कर बसवण्याचं काम ब्रिटिशांनी या ठिकाणी केलेलं होतं. आणि अशा उद्योगधंद्यावरील जाचक करामुळं भारतीय उद्योगधंद्यांचा जो ऱ्हास आहे हा ऱ्हास मात्र त्या ठिकाणी झालेला होता. पहा की अगदी अशा या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाल्यामुळे भारतीय विकसित झालेला जो हस्तकला असेल, कापड उद्योग असेल, की अशा प्रकारचे उद्योगसुद्धा दिवाळखोरीमध्ये निघालेले होते. अनेक भारतीय कारागीर हे बेकार झालेले होते. आणि अशा या बेकार झालेल्या कारागिरांच्या मनामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये असंतोष हा निर्माण झालेला होता. की अगदी कामगार वर्ग असेल, कारागीर वर्ग असेल, की अशा या जनतेमध्ये जो असंतोष आहे तो असंतोष इंग्रजांच्या विरोधात या ठिकाणी निर्माण होण्याचं काम झालेलं होतं. यानंतर जर आपण पाहिलं तर सामाजिक कारणं आपल्याला सांगता येतील. की अगदी सामाजिक कारणामध्ये इंग्रज आपल्या चालीरीती, परंपरा, रूढी यामध्ये हस्तक्षेप करत आहेत अशा प्रकारची भावना भारतीय लोकांची झाली. मग सतीबंदी असेल, विधवा विवाह असेल, हे जे कायदे आहे हे कायदे जरी सामाजिक दृष्टीने योग्य होते तरी ते आपल्या जीवन पद्धतीमध्ये हस्तक्षेप करत आहेत अशा प्रकारची समजूत भारतीयांनी करून घेतली आणि त्यामुळं भारतीय लोक हे असंतुष्ट झाले. म्हणजेच एक प्रकारे सरकार आपल्या जीवनपद्धती मोडू पाहत आहे अशा प्रकारची जी भावना आहे ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि त्यामुळं सुद्धा की अगदी 1857चा उठाव हा त्या ठिकाणी झालेला होता. यामध्ये राजकीय कारणं जर आपण पाहिली तर अगदी राजकीय कारणामध्ये 1757 पासून इंग्रजांनी अनेक भारतीय राज्ये ताब्यात घेतलेली होती. पुढं डलहौसीने अनेक विविध अशा प्रकारची संस्थानं विविध कारणांनी त्या ठिकाणी खालसा करण्याचं काम केलेलं होतं. 1848 ते 1856 या दरम्यान ही जी संस्थानं आहे ही संस्थानं खालसा करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. गैरकारभाराचे कारण दाखवून अयोध्येच्या नवाबाला पदच्युत करण्याचं कामही त्यांनी केलेलं होतं. सातारा, नागपूर, झाशी ही संस्थानं देखील त्या ठिकाणच्या राजाचा दत्तक पुत्रांचा वारसा हक्क नामंजूर करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. आणि त्याही ठिकाणची संस्थानंही खालसा करण्याचं काम हे डलहौसीने केलेलं होतं. आणि म्हणून डलहौसीच्या अशा प्रकारच्या धोरणामुळे भारतीयामध्ये एक अविश्वासाचं जे वातावरण आहे हे वातावरण त्या ठिकाणी वाढत गेल्याचं आपल्याला दिसेल. पहा यानंतर पहा पुढचं कारण आहे हिंदी सैनिकातील असंतोष. की अगदी हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी अतिशय तुच्छतेने अशा प्रकारची किंवा दुजाभावाची जी वागणूक आहे ती वागणूक ते देत असत. सैन्यामध्ये सुभेदारापेक्षा वरचं पद त्यांना कधीही दिलं जात नसे. गोऱ्या सैनिकांपेक्षा त्यांचा पगार हा नेहमी कमी असे. त्यांना सुरुवातीला दिले जाणारे भत्तेही इंग्रजांनी हळूहळू कमी करण्याचं काम केलेलं होतं. इंग्रज सैनिकांपेक्षा हिंदी सैनिकांचा पगार हा कमी असे. सुरुवातीला मिळणारे भत्तेही हळूहळू त्यांनी कमी करण्याचं काम केलं. अशा या अनेक कारणामुळे हिंदी सैनिकांमध्ये सुद्धा जो असंतोष आहे हा त्या ठिकाणी वाढत गेलेला होता. त्यानंतर तात्कालिक कारण आहे. की तात्कालिक कारण पाहत असताना की 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड नावाच्या ज्या बंदुका आहे की या बंदुका त्या ठिकाणी दिल्या जात असे. आणि मग अशा या बंदुका वापरण्यासाठी नवीन अशा प्रकारची काडतुसं त्या ठिकाणी दिली जात असे. आणि मग अशा ही जी काडतूस आहे की ही काडतुसं किंवा काडतुसावरील जे आवरण असायचं की हे आवरण सैनिकांना दाताने तोडावं लागत असे. आणि मग अशा या आवरणाला गायची आणि डुकराची चरबी लावलेली असे. की आपल्याला माहीत आहे की गाय ही हिंदूंना पवित्र आहे आणि डुक्कर हे मुस्लिमांना निषिद्ध आहे. आणि म्हणून अशा प्रकारची
ही जी बातमी आहे की ही बातमी चहूकडे पसरली आणि त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम हे जे सैनिक आहे की अशा या सैनिकांच्या भावना दुखावण्याचं काम त्या ठिकाणी या ब्रिटिश सरकारने केलेलं होतं पहा. आणि मग की अगदी अशा प्रकारची ही जी काही भावना आहे ती भावना भडकल्यामुळे सुद्धा, भावना दुखावल्या गेल्यामुळे सुद्धा हिंदू आणि मुस्लिम सैनिकामध्ये सुद्धा जो असंतोष आहे हा असंतोष त्या ठिकाणी निर्माण झालेला होता पहा. की अगदी असे ही जी काडतूस असायची की ही काडतूस नाकारणाऱ्या सैनिकांवर शिस्तभंगाची देखील जी कारवाई आहे ती कारवाई त्या ठिकाणी केली जायची. त्यांना जबरदस्त किंवा जबर अशा प्रकारच्या ज्या शिक्षा आहे की या शिक्षासुद्धा त्या ठिकाणी त्यांना दिल्या जायच्या पहा. यानंतर जर आपण पाहिलं तर अगदी असे विविध अशा प्रकारचे ही जी काही कारणं आहेत ती कारणं पाहिल्यानंतर अखेर 1857चा हा जो काही उठाव आहे की अशा या उठावाचा घटनाक्रम जर आपण पाहिला तर तो घटनाक्रम आपल्याला असा सांगता येईल की अगदी अशा प्रकारची ही जी काडतूस आहे ही काडतूस वापरण्याची जी सक्ती आहे ती सक्ती करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यावरती बराकपूर छावणीमधील मंगल पांडे यांनी 29 मार्च 1857 रोजी गोळी झाडून त्यांची हत्या केली. आणि त्यामुळं मंगल पांडे यांना फाशीची शिक्षा दिली. आणि अशा प्रकारची ही जी वार्ता आहे ती वार्ता पसरल्याच्या नंतर मेरठ ही जी पलटण आहे की अशा मेरठ या ठिकाणी असणाऱ्या पलटणीने सुद्धा बंड पुकारलं. की अगदी जर आपण पाहिलं तर चरबी लावलेली काडतूस वापरण्याला ज्या सैनिकांनी विरोध केलेला आहे त्यांच्यावर शिस्तभंगांची कारवाई केली गेली. अशा सैनिकांना जबरदस्त शिक्षा त्या ठिकाणी केल्या गेल्या. आणि त्यामुळं अशा या मंगल पांडे या भारतीयाने खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर अशा प्रकारचं इंग्रज अधिकाऱ्याला गोळी घालून त्या ठिकाणी ठार केला. आणि म्हणून मंगल पांडे यांना अटक केली गेली आणि फासावरती चढवण्यात आलं. मग अशा प्रकारची ही जी काही बातमी आहे ती बातमी अगदी वणव्यासारखी चौकडे त्या ठिकाणी पसरली गेली. मेरठ छावणीमधील हिंदी सैनिकांची पूर्ण पलटणच त्या ठिकाणी बंड करून उठली. सैनिक हे दिल्लीच्या रोखाने निघाले. वाटेमध्ये हजारो सैनिक, हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे त्यांना मिळत गेलं. 12 मे 1857 रोजी सैनिकांनी दिल्लीचा ताबा त्या ठिकाणी घेतला. की अगदी त्यांनी मुघल बादशाह बहादूर शाह यांच्याकडे या अशा प्रकारच्या या लढ्याचं नेतृत्व दिलं आणि भारताचा सम्राट म्हणून त्यांच्या नावाने द्वाही त्या ठिकाणी फिरवण्यात आली. म्हणजे अगदी 12 मे 1857 रोजी सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला. मुघल बादशाह बहादूर शाह याला त्यांनी भारताचा सम्राट म्हणून घोषित करण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. म्हणजेच एकंदरीत जर आपण पाहिलं तर अगदी अशा प्रकारचा हा जो काही उठाव आहे तो उठाव अतिशय वाढला गेलेला होता. की अगदी अशा या स्वातंत्र्य लढ्याची व्याप्ती जर आपण पाहिली की ज्यावेळेस दिल्ली ताब्यात घेतली आणि अशी दिल्ली ताब्यात येताच सैनिकांचा आत्मविश्वास मात्र खूप मोठ्या प्रमाणावरती वाढला गेला. भारतामध्ये इतर ठिकाणी असणाऱ्या सैनिकांनाही अशा या गोष्टीमुळं अतिशय खूप प्रेरणा मिळाली. लवकरच अशा प्रकारच्या या 1857च्या उठावाचं लोण उत्तर भारतामध्ये पसरलं गेलं. बिहारपासून पोतान्यापर्यंत इंग्रजी छावण्यातील हिंदी सैनिकांनी बंडाचं निशाण त्या ठिकाणी उभारलं गेलं. की अगदी लखनौ, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झांसी अशा उत्तर पट्ट्यामध्ये उठावाला त्या ठिकाणी प्रारंभ झाला. पुढे अशा प्रकारचं हे जे लोण आहे ते लोण दक्षिण भारतामध्येही पसरलं गेलं. मग अगदी नागपूर असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, नरगुंद असेल अशा या विविध ठिकाणी त्या ठिकाणी उठाव झाले. सातारा छत्रपतीचे वारसदार शहाजी प्रतापसिंह असतील, कारभारी रंगू बापूजी असतील, कोल्हापूरचे चिमासाहेब, नरगुंदचे बाबासाहेब भावे, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरजवळ भागोजी नाईक असे या लढ्यामध्ये अग्रभागी त्या ठिकाणी होते. नाशिक जिल्ह्यामध्ये पेठ, सुरगण्याच्या राणीसारख्या स्त्रियासुद्धा अशा प्रकारच्या उठावामध्ये त्या ठिकाणी सामील झाल्या होत्या. 1857 साली खानदेशामध्ये कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला. सातपुडा परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर शंकरशहांनी अशा या लढ्याचं नेतृत्व त्या ठिकाणी केलेलं आहे. खानदेशामध्ये
अशा या उठावामध्ये 400 भिल्ल स्त्रिया देखील त्या ठिकाणी अशा या उठावामध्ये सहभागी झालेल्या होत्या पहा. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर अशा या 1857च्या या लढ्याचं किंवा उठावाची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती अतिशय प्रचंड अशा प्रकारची होती. आता हा लढा केवळ कुठल्याही भागापुरता मर्यादित न राहता तो संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचा जो लढा आहे हा लढा त्या ठिकाणी पेटला गेलेला होता पहा. आणि त्यामुळं अशा या 1857च्या लढ्याची व्याप्ती जर आपण पाहिली तर ती अतिशय प्रचंड अशा प्रकारची आपल्याला दिसून येईल पहा. आणि मग अशा या 1857च्या लढ्याचं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व कोणी केलं किंवा अगदी अशा हा जो लढा आहे हा लढा अयशस्वी झाला त्याची कारणं काय आहेत, स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.